आज सकाळी बार्शी टाकली तालुक्यामध्ये विजरा गावामध्ये एक घटना अशी घडली होती की एक आईचा खून त्याचेच मुलगाने केला होता. आईचं नाव जे आहे रंजना पांडे आहे आणि ते मुलगानी खून करून ते पळून गेला होता. जवळपास जे जंगल आहे. लगेच ते आमचे बार्शी टाकलीचे आमची जी टीम आहे ती घटनास्थळाला पोहोचली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुद्धा एक माहिती दिली होती. तर स्थानिक गुन्हे शाखेची 2-3 वेगवेगळी टीम्स आम्ही स्थापन करून एक रेल्वे स्टेशनला आणि एक इतर ठिकाणी पाठवली होती. चांगली कामगिरी जे आमची स्थानिक गुन्हे शाखेची टीमने केलेली आहे. टावर चौकामध्ये ते आरोपी आला होता रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. तर जे आरोपी आहे सागर शांताराम पांडे त्याला लगेच ताब्यात 3 तासात ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुढचं जे आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे ते आम्ही करीत आहोत. प्रायमा फेसी ते आरोपी गुन्हा करून अहमदाबादला पळून जाणार होता. तर एक चांगली कामगिरी म्हणजे 3 तासात अटक करून त्याला आता आम्ही कोर्टामध्ये पेश करणार आहोत. आता प्रायमा फेसी त्यांचा वैयक्तिक काही भांडण होता, काही शेती विकण्यावर त्यांचा काही भांडण होता आणि दारू पिण्याचा सवय होता आरोपीचा. हे प्रायमा फेसी आहे, परंतु आता पुढचं जे काही आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये अजून कारण समोर येईल.